अमरावती शहराच्या मध्यभागी राजेंद्र नगर येथील सिद्धी श्री अपार्टमेंटमध्ये नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी गुन्हे शाखेने केलेल्या धाडीत तब्बल वर्षानुवर्ष सुरू असलेले सेक्स रॅकेट उघड झाले आहे। या रॅकेटमध्ये 2 प्रमुख महिला तसेच 4 तरुणीही पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। ग्रामीण भागातील निष्पाप मुली व अगदी विद्यार्थिनीही या गोरखधंद्यात ओढले जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे। संपूर्ण इमारतीभोवती सीसीटीव्ही कॅमेरे लावून हा व्यवसाय सुरक्षित ठेवला जात होता। पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या धक्कादायक प्रकरणाची माहिती जाणून घेऊया। अमरावती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राजेंद्रनगर येथील सिद्धी अपार्टमेंटमध्ये कार्यवाही केली। या कार्यवाहीत 2 मुख्य महिलांसह 4 तरुणींना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांच्या तपासात उघड झाले की मागील कित्येक वर्षांपासून येथे सेक्स रॅकेट सुरू होते। ग्रामीण भागातून येणाऱ्या मुली तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना देखील लुभावून किंवा फसवून या कुंटणखान्यात आणले जात असे। यानंतर त्यांच्याकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता। धक्कादायक बाब म्हणजे सिद्धीश्री अपार्टमेंटमध्ये खाली एक फ्लॅट व वर एक फ्लॅट घेऊन या अवैध धंदा सुरू होता। इतकेच नाही तर बाहेरगावपर्यंत कोणी पोलिसांना किंवा स्थानिकांना माहिती मिळू नये म्हणून संपूर्ण इमारतीच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले होते। गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या धाडीत अवैध सेक्स रॅकेट उघडकीस आलं असून आरोपींवर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी उघडकीस आलेल्या या धक्कादायक घटनेने अमरावतीत मोठी खळबळ उडाली आहे। अमरावतीतल्या मध्यवर्ती भागात अनेक वर्षांपासून सुरू असलेले सेक्स रॅकेट गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले आहे। ग्रामीण मुली आणि विद्यार्थिनीही वापरणाऱ्या या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण शहरात संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आणखी किती जण या सहभागी आहेत हे पुढील तपासात स्पष्ट होणार आहे।